तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला कळसुबाईचा ट्रेक पूर्ण झाला आहे. तर आता आपण जातो परतीच्या प्रवासासाठी आणि आता आपण चालू आहे घरी. चल या तुम्हाला घरी गेल्यावर आम्ही भेटू. तर मित्रांनो इथे कॅम्पिंगचा पण ऑप्शन आहे बघा. तुम्हाला जर कॅम्पिंग करायचं असेल तर तुम्ही इथे जे स्टॉलवाले त्यांची तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता की तुम्ही बुकिंग पण करू शकता अगोदर. मित्रांनो तुम्ही पाहताय तर जागोजागी ना अशा घसरणवाले रस्ते आहेत. तर रात्री चढताना तुम्हाला ते इझी वाटतील आणि उतरताना ते थोडे रिस्क आहेत. तर थोडं सांभाळून उतरण्याचा प्रयत्न करा सपोर्ट वगैरे घेऊन. मित्रांनो कळसुबाईला एक चांगली गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला जागोजागी असे स्टॉल पाहायला मिळते. तिथे तुम्हाला बिस्किटं, पाणी, लिंबू सरबत, मॅगी वगैरे इत्यादी वस्तू तुम्हाला तिथे उपलब्ध मिळतील. ही खूप चांगली गोष्ट आहे इथे की तुम्हाला लास्टच्या टोकापर्यंत तुम्हाला या गोष्टी उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्हाला खूप सोयीचं आहे हे. मित्रांनो अशा पद्धतीने आपला कळसुबाईचा ट्रेक आज पूर्ण झाला आहे. तर याची व्हिडिओ तुम्हाला लवकरच अपडेट करेन मी. तर तुम्हाला जर यायचं असेल तर सिम्पल आहे कळसुबाईला यायला. तुम्हाला कसाऱ्याला उतरायचं आहे. कसाऱ्याला तुम्हाला शेअरिंग भेटेल. शेअरिंग तुम्ही येतात बारी गावामध्ये. बारी गावामध्ये आल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट इथे तुम्हाला गाईड करतील लोक. पब्लिक काय टेन्शन एवढं आणि एवढं काही रिस्की नाही आहे. तुम्ही व्यवस्थित स्वतःची काळजी घेऊन गेलात तर एकदम व्यवस्थित आहे. आणि तुम्हाला जर अशा नवीन ट्रेकचे व्हिडिओ अपडेट पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.